घरच्या घरी 50 रुपयाच्या आत वॅक्स कसं करायचं हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. एकदा नाही तर दोनदा 50 रुपयाच्या आत घरच्या घरी वॅक्स होतो, तेही इतकं छान. कसं ते सांगते. त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. त्यासाठी एक वॅक्सचा डबा घ्यायचा, जो मला फक्त 50 रुपयाला मिळाला. मेडिकलमध्ये 60 किंवा 70 रुपयाला प्रत्येक जागोजागी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्राईजने मिळतो, पण 70 ते 80 रुपयाच्या आतच मिळतो. या स्ट्रीप घ्यायच्या, ज्या फक्त 40 रुपयाला मिळतात. आणि हा वॅक्स लिटर जो 150 किंवा 200 रुपयापर्यंत मिळतो, पण तो लाईफ टाईम होतो, बरेच दिवस टिकतो. याआधी मी 2 वर्षापासून वापरते. मी आत्तापर्यंत त्याला काहीच झालेलं नाही. तो एकदम व्यवस्थित आहे. इतक्या स्मूथ वॅक्स होतात. बरं, हे वॅक्स स्लिप या स्ट्रीप यूज करताना याची एक खरबुडी बाजू असते, एक मऊ बाजू असते. खरबुडी बाजू ही वॅक्स लावलेल्या वॅक्सला लावायची, हाताला लावलेल्या वॅक्सला लावायची, आणि मऊ बाजूने ते ओढून घ्यायचं. खरबुडी बाजू वॅक्सच्या बाजूला लावायची. आता वॅक्स काढून घेऊयात वॅक्स हिटरमध्ये. त्याला ही ॲटो मोड सिस्टीम आहे, पण तरीही खूप वॅक्स गरम झालं की त्याच्यावरती लक्ष द्यायचं आणि वॅक्स काढून घ्यायचा. हा वॅक्सचा डबा वॅक्स लावताना स्पून मिळतो, नसेल तरी चालेल, नाही तर आपल्या रेग्युलर यूजचा चमचा वापरला तरी चालेल, किंवा चमच्याच्या सेटमधला तो ब्रेडला लावायचा नाईफ असतो तो वापरला तरीही चालेल. मी तर चमचाच यूज करते. नाईफ माझा सापडत नाही आहे, त्याच्यामुळं मी चमचा आत्ता यूज करते. वॅक्स हिटर आपल्याला हवं आहे तेवढंच काढून घ्यायचं, कारण ते वारंवार गरम करून खराब होतं आणि मग आपल्याला असं वाटतं की वॅक्स चांगलं जमणार नाही किंवा जमलं नाही. त्यासाठी जेवढं हवं आहे तेवढंच काढून घ्यायचं. वॅक्स गरम करायला ठेवल्यानंतर 5 ते 10 मिनटात वॅक्स गरम होतं. ते खूप जास्त गरम पण नाही करायचं. या थिकनेसला आलं की वॅक्सचं बटन असतं ते बंद करायचं. बरं, पावडर भरपूर लावायची. कोणतीही तुमच्या घरात कोणतीही पावडर आहे ती वापरली तरीही चालेल. असं पावडरचा कोणताही इश्यू नाही आहे की कोणती वापरायची किंवा कोणती नाही. तुमच्या घरात जी अवेलेबल असेल ती वापरायची. पावडरचा वापर भरपूर करायचा, म्हणजे वॅक्स व्यवस्थित होतं. उन्हाळ्याचे दिवस असतील ना तर थोडासा फॅन लावायचा, म्हणजे आपल्या शरीरातली हीट ने वॅक्स पातळ होत नाही, मग ते व्यवस्थित वॅक्स होतं. थोडासा फॅन चालू असेल तरीही चालेल. लेझरने वॅक्स करण्यापेक्षा किंवा केस काढण्यापेक्षा हाताचे पायाचे याने काय होतं, केस निघतात, पण हात तितके छान क्लीन निघत नाहीत, डेड स्किन निघत नाही. शिवाय केसाचे जे मूळ असतात ते जाड होतात आणि नंतर खूप रट केस उगवायला सुरुवात होते. त्यापेक्षा नेहमी हे हॉट वॅक्स यूज करायचं. याने हाताची डेड स्किन निघते, ते शिवाय हात मऊ होतात, केस मुळासकट निघतात. पुन्हा असे जाडसर दाट राठ केस उगवत नाहीत, येत नाहीत. त्याच्यामुळे नेहमी वापरताना हॉट वॅक्स यूज करायचं. शिवाय लेझर यूज केल्याने 2 ते 3 दिवसातच केस उगवायला सुरुवात होते. वॅक्सने 8-10 दिवस केस उगवत नाही. जशी तुमच्या केसांची ग्रोथ आहे त्याचप्रमाणे केस उगवतात किंवा येतात. याने खूप छान आणि खूप दिवस छान राहतं वॅक्स केल्याने. वॅक्स लावताना नेहमी फुंकून लावायचं, म्हणजे काय होतं, भाजत नाही, याचा काळा डाग आपल्या शरीरावरती पडत नाही, त्याची काळजी घ्यायची. स्वतःच्या हाताने वॅक्स करताना खूप जास्त दुखत नाही, जितकं दुसऱ्याच्या हाताने खूप जास्त दुखतं. आता केसांची ग्रोथ या खालच्या बाजूने आहे, त्याच्यामुळं मी खालून वरती अशी स्ट्रिप्स ओढते. वॅक्स लावताना वरून खाली लावायचं, जशी केसांची ग्रोथ असेल तसं, आणि त्याच्या क्रॉस बाजूने वॅक्सची स्ट्रिप्स ओढायची, जेणेकरून वॅक्स खूप छान होतं. सगळे केस निघले जातात आणि क्लीन हात होतो. वॅक्स केल्याने फक्त केसच निघत नाहीत, तर स्किनवरची डेड स्किन निघते, हात मऊ होतात, क्लीन दिसतात, स्वच्छ दिसतात आणि स्वतःला कॉन्फिडन्सही येतो. शिवाय 50 रुपयाच्या आत घरगुती पार्लरला खर्च न करता, पार्लरला जरी केलं तरी 350-300 रुपये लागतात. पार्लरला करणं चुकीचं आहे असं मी म्हणत नाही, तीही चांगलीच गोष्ट आहे, पण घराच्या घरी 50 रुपयाच्या आत फक्त 20 मिनिटात होत असेल तर काय हरकत आहे स्वतःसाठी तेवढे 20 मिनिटं काढायला, जर तुम्हाला वेळ असेल तर.
आता या बाजूला वॅक्स करताना थोडंसं दुखतं, पण स्वतः करत असल्यामुळे खूप जास्तही दुखत नाही. इथली जागा खूप सेन्सिटिव्ह असते. जितकी ओपन हात असतात तितकी जास्त नसते, पण जे झाकलेले हात असतात तिथं जास्त सेन्सिटिव्ह आणि मऊ असते, त्याच्यामुळं थोडंसं दुखतं. पण मला म्हणजे मला नेहमी सवय आहे, त्याच्यामुळे माझं फार नाही दुखत. तुम्हालाही सवय झाली ना की याचा अजिबात त्रास नाही होणार आणि व्यवस्थित वॅक्स करता येऊ शकतं अशा पद्धतीनं केलं तर. संपूर्ण हाताचा वॅक्स झाल्यानंतर हाताच्या मनगटाचं वॅक्स करून घ्यायचं. पहिल्यांदा पावडर लावून घ्यायची, कारण संपूर्ण हाताला करतपर्यंत त्याची पावडर निघून गेलेली असते. नंतर वॅक्स लावून घ्यायचं आणि स्ट्रिप्सने ते खालच्या बाजूनेच वरच्या बाजूला पुन्हा असं ओढून घ्यायचं. व्यवस्थित ओढायचं, अजिबात दुखत नाही आणि व्यवस्थित वॅक्स होतं. वॅक्स जर थंड झाल्यासारखं वाटलं की पुन्हा खालचं बटन चालू करायचं. तसं तर ते ॲटो असतं, पण थोडंसं लक्ष दिलं ना की आपल्याला खूप जास्त भाजत नाही. पाहू शकता या हातातला आणि या हातातला फरक लगेच लक्षात येतं. सगळे डेड स्किनही निघते, स्किन छान होते, मऊ होते, लुसलुशीत होते आणि स्वतःला कॉन्फिडन्स येतो, फ्रेश वाटतं स्वतःसाठी. त्याच्यामुळे स्वतःसाठी नक्की वॅक्स करत जा. 50 रुपयाच्या आत होतं घरगुती जर केलं तर. अशाच पद्धतीनं दुसऱ्या हाताला पण पावडर लावून संपूर्ण वॅक्स करून घ्यायचं. दुसऱ्या हाताला पण करताना पावडर लावून घ्यायची, वॅक्स लावायचं. वॅक्सची केसांची ग्रोथ कोणत्या बाजूने आहे ते पाहायचं. तशाच पद्धतीनं वरून खालपर्यंत वॅक्स लावायचं आणि खालून वरती अशी स्ट्रिप्स ओढायची. स्वतः करताना कॉन्फिडन्स येतो. मी खूप वर्षापासून करते, त्याच्यामुळे मला तो कॉन्फिडन्स आला आहे. दुसऱ्याकडनं करताना जास्त दुखतं, तसं स्वतःकडनं करताना दुखत नाही. 1-2 प्रॅक्टिसनंतर ते तुम्हाला पण जमू शकतं जर तुम्ही अशा पद्धतीनं केलं तर. आणि स्वस्तात मस्त असं घरगुती स्वतःला क्लीन होऊ शकतं, होता येतं, जे खूप कॉन्फिडंट स्वतःला देऊन जातं. आता तुम्ही म्हणाल 50 रुपयाच्या आत घरगुती वॅक्स कसं होणार? तर 50 रुपयाला वॅक्सचा डबा मिळतो, 40 रुपयाला वॅक्सच्या स्ट्रिप्स मिळतात. पण या स्ट्रिप 2दा किंवा 3दा यूज होतात प्रॅक्टिसने. मला तर 4-5 स्ट्रिप्स लागतात हाताला आणि पायाला. सुरुवातीला तुम्हाला थोड्या जास्त लागू शकतील, पण नंतर सवय होऊन त्या फार कमी लागतात. त्याच्यामुळे मी म्हटलं. आणि वॅक्सचा डबासुद्धा 2दा यूज होतो. 2दा हाताचे वॅक्स केले तर पायाचे 1दा करावे लागतात. म्हणजे असं पायाची ग्रोथ थोडीशी उशिरा असते, लेट असते, त्याच्यामुळं पायाला थोडा उशिरा केलं वॅक्स तरी पण जमतं. पण हाताचे 2दा वॅक्स तेवढ्यात करून होतात, जे खूप छान होतात. आणि म्हणूनच मी म्हटलं की 50 रुपयाच्या आत घरगुती वॅक्स करता येतं. अशाच पद्धतीनं पायाचं पण वॅक्स करायचं. सुरुवातीला पावडर लावायची, नंतर वॅक्स लावायचं आणि नंतर स्ट्रीप लावून ते ओढायचं. खूप छान जमतं. असं फक्त लोकांचा समज आहे की पायाचं वॅक्स करताना खूप जास्त दुखतं, तर नाही. हाताचं वॅक्स करताना थोडंसं दुखतं, पण पायाचं वॅक्स करताना ते अजिबात दुखत नाही. केसांची ग्रोथ थोडीशी जास्त झालेली असते हाताच्या तुलनेत, पण व्यवस्थित सगळे निघतात आणि फार क्लीन वाटतं, स्वच्छ वाटतं आणि ते व्यवस्थित निघतात. अशी फक्त समज आहे की पायाचं वॅक्स करताना दुखतं, तर अजिबात नाही. हाताचं तरी थोडंसं दुखतं, पण पायाचं अजिबात दुखत नाही. दुसऱ्याकडनं करणार असेल तर थोडंसं दुखू शकतं, पण मी स्वतः करते, त्याच्यामुळे मला तर हा प्रॉब्लेम कधीच येत नाही. चला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.